आताच्या काळामध्ये जरूर आम्ही लाडकी बहीण ही योजना आणली आणि त्याच्यामध्ये खरं तर ते आहे 2.5 लाख रुपये उत्पन्न. आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याआधी जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त आहे त्या महिलांनी पण लाडकी योजनेचे फॉर्म भरलेले आहेत. त्यांचे फॉर्म पण मंजूर होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत. आता याचीच कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. त्यांनी म्हटले आहे की ज्यांचे उत्पन्न जास्त आहे अशा महिला पण लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेले आहेत. आता यांची छाननी होणार, म्हणजे आता ज्या महिलांनी जे अपात्र होणार होते अशा महिलांनी पण फॉर्म भरून ते पात्र झालेले आहेत. त्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे पैसे पण आलेले आहेत. छाननी होणार आहे. ज्यांची ही जी छाननी समिती आहे ती डिसेंबरमध्ये बसणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी म्हणली आहे. ज्या महिला पात्र असतील त्यांचे पैसे चालू राहणार व जे महिला अपात्र आहेत त्यांचे पैसे आता बंद होणार आहेत मित्रांनो, असे संकेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत. आता इथे प्रश्न येतो की समजा अपात्र महिला जर त्यांच्या खात्यामध्ये जर पैसे आलेले आहेत, आता त्यांना परत पैसे द्यायचे आहेत का? म्हणजे समजा आता PM किसानचे जे शेतकरी लाभार्थी होते त्यांनी जे लाभ घेतला होता ते पुन्हा अपात्र झाले, काही कारणाने जे त्यांचे नियममध्ये बसलेले नाहीत, त्यांनी पुन्हा सरकारने त्यांना नोटीस बजावल्या, पुन्हा ते पैसे परत त्यांनी भरले व अशाच प्रकारे आता लाडकी बहीण योजनेचे जे महिलांना पैसे आता आलेले आहेत ते पण परत घेणार का, असं एक क्वेश्चन मार्क आता जनतेसमोर उभा राहिलेला आहे. कारण सरकारने जे पैसे आता तुम्हाला पाठवलेले आहेत पुन्हा यामध्ये अपात्र यादी आता इलेक्शन झाल्यानंतर येणार आहे मित्रांनो. आता इलेक्शन झाल्यानंतर हे पात्रता जी समिती आहे ती बसणार आहे. त्यानंतर तुमचे अर्ज परत एकदा तपासले जाणार आहेत. त्यानंतर तुमचे पात्र किंवा अपात्र अशी यादी बनवली जाणार आहे. आता काय नेमकं अजित पवार यांनी म्हटले आहे ते आपण पुढे पाहू. आम्ही बाकीचा कुठला विचार करत नाही, कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असते. आताच्या काळामध्ये जरूर आम्ही लाडकी बहीण ही योजना आणली आणि त्याच्यामध्ये खरं तर ते आहे 2.5 लाख रुपये उत्पन्न, 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांच्या करता आणलं. परंतु आत्ताच स्वतः कैलासरावांनी सांगितलं आमच्याही द्राक्ष बागायतदार महिलांनी काही घेतलं. आता हे असं जर झालेलं असेल तर मग काही बोललेलं बरं. कारण परवा पण मी एका भागात होतो, मी नाव नाही सांगणार, पण त्या भागामध्ये सगळा असा ऊस हिरवागार कांद्याच्या पातीसारखा दिसत होता, कारण यंदा पाऊस काळ बरा आहे. आणि तिथल्या पण महिला इतक्या मोठ्या प्रमाणावर मला राखी बांधायला 2-2 हात मी द्यायचो आणि राख्या बांधून घ्यायचो. आणि आता ऊसाची शेती म्हणल्यानंतर सहज मी 2-3 महिलांना विचारलं, का ताई तुम्हाला मिळाले का आमचे वीज आपले लाडकी बहीण योजनेचे पैसे? आले ना, मला पण आले. म्हणलं ऊस किती जातो? 500-600 टन. मी ती योजना आणताना खरंच सांगतो, मी ते खुरपण करणारी आपली महिला असेल, मोलमजुरी करणारी माझी महिला असेल, झोपडपट्टीमध्ये राहणारी आमची महिला असेल, कचरा गोळा करणारी महिला असेल, शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर धुणभांडी करणारी किंवा झाडू पोतणं करणारी महिला, किंवा काही ठिकाणी शहरी भागामध्ये दोघंही नवरा बायको कामाला असल्यानंतर काही महिला एका दिवशी छोट्या छोट्या फॅमिलीच्या 4-5 ठिकाणी जाऊन स्वयंपाक करतात, पोळे आणि 2-3 भाज्या करून पटकन पुढच्या घरी जातात. अशा पद्धतीच्या महिला की ज्यांचं खरोखरीच किंवा काही परितक्त्या असतात, त्यांचंही उत्पन्न काही नसतं, किंवा काही विधवा असतात त्यांची पण अडचण असते. अशा प्रकारचा महिलांचा वर्ग बांधवांनो खूप मोठा आहे आणि म्हणून ह्यांना कुणीच कधी विचारात घेतलं नाही आणि त्याकरता आम्ही ती योजना आणली. आमचं टार्गेट आहे
साधारण 2,50,00,000 आम्ही पोहोचू. आत्तापर्यंत आम्ही 1.5 कोटीपर्यंत पोहोचलेलो आहे. थोडंसं कधी कधी ऑनलाईन घेत असताना अडचणी येत आहेत आणि त्याच्यातून आम्ही मार्ग त्या ठिकाणी काढतोय. कधी कधी कुणी चुकीच्या बातम्या पसरवतं की औटघटकेची योजना आहे, हे तुम्हाला पैसे बँकेत आले लवकर काढून घ्या नाहीतर परत पैसे घेतील. वास्तविक हे लवकर म्हणजे पैसे दिलेले घडीवर रक्षाबंधनची ओवाळणी समजा किंवा ती सबल करण्याच्या करता तिला झालेला एक तिचा अधिकार दिलाय म्हणा, सक्षम तिला करायचा आमचा प्रयत्न आहे. ते आम्ही बाकीचा कुठला विचार करत नाही. कारण